नमस्कार. आजच्या भागामध्ये इथे मुक्त आरतीला म्हणत असते की आरती, बरं झालं आज तू घरी आलीस, खूप छान वाटलं. तेव्हा इथे आरती म्हणते, ठीक आहे मॅम, आता मी सुद्धा निघते. तेव्हा मुक्ता म्हणते, नाही ठीक आहे, पण उद्या सकाळी जरा लवकर ये, कारण पुण्यावरून ज्या पेशंट येणार आहेत ना, त्या खूपच जास्त वेळेच्या पक्क्या आहेत, त्या उगाच चिडचिड करतात, तेव्हा आपण लवकर गेलेलंच बरं. तेव्हा आरती म्हणते, ठीक आहे, उद्या लवकर येते मॅडम, तुम्ही काळजी करू नका. पण आता जाते, कारण मी आता घर शिफ्ट केले ना, ते इथून खूपच जास्त दूर आहे. त्याच्यामुळे लवकर गेले तर उद्या लवकर मी क्लिनिकला येईन. तेव्हा मुक्ता म्हणत असते, हो ठीक आहे, तू जा आणि सांभाळून जा. तेव्हा आरती जात असताना आता लकीने बोलणं ऐकलेलं असतं. लकी म्हणतो की काय मग, पुन्हा एकदा आपण समोर आलो. तेव्हा आरती म्हणते, हो, पण आता मी निघते. तेव्हा लकी म्हणत असतो, पण मी तुमचं दोघींचं बोलणं ऐकलं आहे. तुमचं घर इथून खूप दूर आहे आणि तुम्हाला उद्या लवकर क्लिनिकला यायचं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर मी तुम्हाला घरी सोडायला येऊ शकतो आणि उद्या मी तुम्हाला पिकअपसुद्धा करू शकतो. तेव्हा आरती म्हणते, का पण तुमच्याकडे तुमचं काही काम नाही आहे का? तेव्हा लकी म्हणतो, आहे ना, तुमच्यासारख्या सुंदर मुलीला घरी नेऊन सोडणं आणि उद्या पिकअप करणं, जर तुम्हाला हवं असेल तर. तेव्हा आरती म्हणते, आणि हे तुम्ही कधीपर्यंत करणार आहात? तेव्हा लकी म्हणतो की लाईफ टाईम. तुम्हाला जर हवं असेल तर लाईफ टाईमसाठी मी तुमचा ड्रायव्हर बनायला तयार आहे. तेव्हा इथे आता लकी आरतीला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत असतो, तिच्याबरोबर फ्लटिंग करत असतो. तेव्हा इथे लकी म्हणतो, मग चला, मी तुम्हाला सोडायला येऊ शकतो का आता, आणि उद्या पिकअपसुद्धा करेन, तुम्हाला चालणार असेल तर. तेव्हा इथे आरती म्हणते, ठीक आहे. आरतीसुद्धा आता लकीच्या बोलण्याला इम्प्रेस झालेली असते. त्यामुळे लकी आता आरतीला सोडायला जातो तेव्हा ती काही हरकत घेत नाही आणि त्याच्यामध्ये लकी मुक्ताचा धीर आहे हे कळल्यानंतर तिला जास्त काही इथे भीती वगैरे तिला वाटत नाही. त्यानंतर स्वाती आणि इंद्राने सावनीच्या मैत्रिणींसाठी जेवण बनवलेलं असतं. तेव्हा दोघीजणी आता ताटं घेऊन येतात आणि सावनीसाठी सुद्धा आणतात आणि म्हणतात, करा, सुरुवात करा, जेवण खूपच जास्त उत्तम बनवलेलं आहे, तुम्ही आता पोटभर जेवून घ्या. सावनीचं ताट आल्यानंतर ती म्हणते की एक सासूबाई, तुम्ही कशाला घेऊन आलात, मी आले असते ना. तेव्हा इंद्रा म्हणते, असं कसं, अगं आज तुझ्या मैत्रिणी आल्यात, त्याच्यामुळे त्यांचा पाहुणचार करायला नको का, आणि तुझ्या मैत्रिणी असल्या म्हणून काय झालं, आपल्या घरी त्या पाहुणे आल्यात, मग त्यांचा पाहुणचार व्यवस्थित व्हायला नको का. हे बघा, तुम्ही पोटभर जेवून घ्या आणि भाजी आणि डाळ खूपच जास्त छान झालेली आहे, अजिबात तुम्हाला पाण्याची गरज लागणार नाही आहे, आणि जरी तुम्हाला पाणी लागलं तरीसुद्धा समोर एवढं पाणी भरून ठेवले, हवं तेवढं पाणी प्या तुम्ही. आपल्या घरामध्ये पाण्याची काही कमतरता नाही, तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल तेवढं पाणी तुम्ही प्या, असं इंद्रा त्यांना सारखं सारखं म्हणत असते. तेव्हा स्वाती म्हणते, अगं मम्मी, काय करतेस काय तू, त्यांना कशाला सांगतेस पाणी प्या पाणी प्या, म्हणजे त्यांना कळायला का की आपण त्यांच्या जेवणामध्ये काय मिक्स केलं आहे ते, आता ते सुद्धा सांगून टाक, त्यांना एवढं तिखट का लागणार आहे ते. तेव्हा इंद्रा म्हणते, अगं जाऊन दे ना, मी त्यांना फक्त सांगितलं की जर तुम्हाला पाणी पाहिजे असेल तर आमच्याकडे खूप पाणी आहे, खाऊ दे त्यांना आता एकदाचं. तेव्हा इथे आता सावनीच्या मैत्रिणी जेवायला सुरुवात करतात. एक घास खाल्ल्यानंतर आता सगळ्यांचे चेहरेच बदलतात. तेव्हा इथे सावनी म्हणते, काय गं, काय झालं, तुम्ही माझ्याकडे असं काय बघताय. सावनी विचारते की जेवण छान झाले ना. तेव्हा इथे सावनीच्या मैत्रिणी म्हणतात, काय गं, हे जेवण कोणी बनवले, तुझी सासू आणि तुझी नणंद, त्यांनी एवढं का तिखट टाकलं आहे, तुम्ही तर जेवण तिखट बनवता का. सावनी म्हणते, हो, हे लोक जरा स्पायसी खातात. तेव्हा इथे सावनीची मैत्रीण म्हणते, एवढं स्पायसी, अगं असं वाटते की नुसती मिरचीचा ठेचा खातोय, आणि इथे या आमटीमध्ये सुद्धा किती तिखट आहे तुला माहिती आहे का, तोंडाचा जाळ झाला, पूर्ण जाळ. तेव्हा इथे आता तिघीही नुसतं पाणी पित असतात. तेव्हा सावनी जाते आणि म्हणते, मी तुमच्यासाठी काहीतरी गोड घेऊन येते, आणि ती इथे आता गोड घेऊन येते. पण ती म्हणते, तुमच्यासाठी केक आणला असता, पण मुलांनी सगळा केक संपवला आहे, तेव्हा आता हे जे काही आणलं आहे ना तेच तुम्ही खा. तेव्हा इथे हातावर आता गुळाचं दिल्यानंतर सावनीच्या मैत्रिणींच्या तोंडाची आग थोडी तरी कमी होते. पण इथे तिघी आता जेवणाच्या इथे काही थांबत नाही. त्या म्हणतात, नको रे बाबा, आम्हाला आता जेवायला नको, तुझ्या सासूने आणि तुझ्या नंदेने हे असं का केले मला कळत नाही आहे, एवढं तिखट पूर्ण तोंडाचा जाळ झाला. आणि आता तिघी तिथून जायला निघतात आणि म्हणतात की सावनी, तुझ्या घरी जर कधी पार्टी असेल ना तर आम्ही काही येणार नाही बाबा जेवायला. तेव्हा इथे आता स्वाती आणि इंद्रा जोरजोरात हसायला लागतात. तेव्हा मुक्ता तिथे येते आणि म्हणते, काय चाललं हे सगळं, काय केलं तुम्ही.
तेव्हा इंद्रा आणि स्वाती दोघीही आता गप्पच बसतात. त्यानंतर सावनी म्हणत असते, हे बघा तुम्ही तिघी राग म्हणून घेऊ नका. खरं तर जास्त तिखट पडलं असेल, पण इथे जेवणाच्या बाबतीत असं कोणी करत नाही. तेव्हा सावनीच्या मैत्रिणी म्हणतात, बास कर अगं सावनी, तुला कळतंय का, हे सगळं आहे ना त्या मुक्ताने केलं असेल. तेव्हा इथे मुक्ता असं का करेल, ती काही नाही करणार असं. जेवण तर स्वाती आणि एक सासूबाई या दोघींनी मिळून बनवलं होतं ना, मग एवढं तिखट कसं काय बनवतील त्या? थोडं स्पायसी खातात पण एवढं पण नाही. तेव्हा इथे सावनीच्या मैत्रिणी म्हणतात, हे बघ सावनी, आम्हाला माहिती आहे तुझ्या सासूबाईने आणि तुझ्या नंदेने जरी हे केलं नसलं ना, तरीसुद्धा या सगळ्याच्या मागचं डोकं त्या मुक्ताचंच आहे. कारण आम्ही तुझ्या मैत्रिणी आहोत ना, त्या मुक्ताला कदाचित आम्हाला त्रास द्यायचा होता आणि म्हणूनच तिने सांगितलं असेल आपल्या सासूला आणि नंदेला की जेवणामध्ये जास्तीचं तिखट घालून त्यांना द्या म्हणून, असं सुद्धा सांगायला कमी केलं नसेल. तेव्हा इथे सावनी म्हणत असते, नाही मुक्ता वाईटच आहे, पण ती एवढी पण वाईट नाही आहे, असं नाही करणार ती. तेव्हा इथे तिच्या मैत्रिणी म्हणतात, हे बघ तू त्या मुक्ताकडे नसं लक्ष देऊ नकोस सावनी, तू खूप साधी भोळी आहेस म्हणून तू सगळ्यांबद्दल चांगला विचार करतेस, पण ती मुक्ता आहे ना चांगला विचार करण्यामधली नाही आहे. तेव्हा तिच्यापासून जरा सावधच राहा. आणि हे बघ सावनी, त्या मुक्ताला आता तुला धडा शिकवायचा आहे. साधासुद्धा धडा शिकवू नको, चांगली तिला अक्कल आली पाहिजे, अक्कल ठिकाणावरती आली पाहिजे, असा धडा शिकव तिला, कळलं तुला. तेव्हा इथे सावनी आता टेन्शनमध्ये आलेली असते. तिला आता विचार पडलेला असतो की नक्की जेवणाच्या बाबतीत असं का बरं घडलं, कुणी केलं असेल. त्यानंतर इथे आता इंद्रा म्हणत असते की काय झालं सुनबाई, आम्ही काय बी केलेलं नाही आहे. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते, तुम्ही काहीतरी केलं, त्या मुली अशा का इथून निघून गेल्या. तेव्हा स्वाती म्हणते, आता आम्हाला काय माहिती. तेव्हा इंद्रा म्हणत असते, आणि आम्ही कशाला त्यांच्या जेवणामध्ये काय टाकू, आम्ही असं काही केलेलं नाही आहे. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते की मम्मी खरं खरं सांगा, स्वातीताई खरं खरं सांगा, काय टाकलं होतं तुम्ही जेवणामध्ये, सांगा बरं. तेव्हा इथे इंद्रा म्हणते, अगं आम्ही एवढा मसाला टाकला त्यांच्या जेवणामध्ये, तिखट केलं होतं त्यांचं जेवण. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, स्वातीताई हे खरं आहे का, एवढा मसाला टाकला होता. तेव्हा स्वाती म्हणते, नाही गं मुक्ता, एवढा कुठे, थोडासा टाकला होता, एकदम थोडासा, तर त्यांना खूपच जास्त तिखट लागलं. तेव्हा इथे इंद्रा म्हणते, आणि तुला माहिती नाही आहे का, तू तिच्याबद्दल एवढा चांगला विचार करतेस, पण तिच्या मैत्रिणी इथे आल्या होत्या ना, त्यांच्यासमोर ती सावनी तुला वाटेल तसं बोलत होती, तुझा अपमान करत होती, ते तुला दिसलं नाही का, म्हणून आम्ही एवढा मसाला टाकला. तेव्हा स्वाती म्हणते, नाही का मुक्ता, थोडासा टाकला, एकदम थोडासा. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते, मम्मी असं कशाला करायचं आपण, आपल्या घरी ते लोक पाहुणे आले होते ना, आता काय विचार करतील ते आपल्याबद्दल. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, काय गं तू किती चांगली वागतेस त्या सावनीबरोबर, तरीसुद्धा तिला किंमत आहे का तुझ्या या वागण्याची, नाही ना, म्हणून मीच तिच्या मैत्रिणींना धडा शिकवला. आणि तिच्या मैत्रिणीसुद्धा काही कमी नाही आहेत. इथे आल्यानंतर त्या सावनीचे कान भरत होत्या, मी ऐकलं ना माझ्या स्वतःच्या कानाने, त्याच्यामुळे मी त्यांच्या जेवणामध्ये जास्तीचं तिखट मिसळलं. आणि तू पण काय सती सावित्री बनतेस, एवढं चांगलं वागायची काय गरज आहे, त्या सावनीला तुझ्या या चांगुलपणाची काही किंमत वगैरे आहे का. स्वाती म्हणते, नाहीतर काय, आणि मुक्ता तुला काय गरज होती का इयरिंग्स काढून तिला लगेच द्यायची, काही गरज नाही आहे. अगं दादूसने तुझ्यासाठी हे इयरिंग्स आणलेत ना एवढे प्रेमाने, त्याचे दुसरं कोणाला काढून देतात का, आणि त्या सावनीचा आता काय संबंध. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते, हे बघा स्वातीताई, मला माझ्यासाठी महत्त्वाचे आहे सागर, सई आणि तुम्ही सगळेजण माझे दागिने आहात, सगळ्यात मौल्यवान तुमची साथ माझ्याबरोबर हवी, बाकी मला काही नको. अहो नाते गोती महत्त्वाचे असतात, ह्या कृत्रिम वस्तू महत्त्वाच्या नसतात. तेव्हा इथे इंद्रा म्हणत असते, अगदी बरोबर बोलते माझी सूनबाई, म्हणून तर मला त्या सावनीने तुला त्रास दिल्यावरती राग येतो ना, कारण तू खूप साधी आहेस, सगळ्यांबद्दल फक्त आणि फक्त चांगला विचार करतेस. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते, मम्मी अहो तुम्ही सगळेजण माझी माणसं आहात, मी नाही तुमचा विचार करणार तर मग कोण करणार. तेव्हा इथे आता सावनी खूपच जास्त टेन्शनमध्ये असते. तिला असं वाटत असतं की माझ्या मैत्रिणी इथे आल्या होत्या आणि जेवणामध्ये त्यांच्या जेवणामध्ये तिखट मिक्स केलं, माझ्या मैत्रिणी न जेवता निघून गेल्या. आता ही सावनी गप्प बसणार नाही, आता ही सावनी काय करते ते बघाच तुम्ही. त्यानंतर इथे आता मुक्ता किचनमध्ये असते, तेवढ्यातच तिथे आदित्य येतो आपली पाण्याची बाटली भरायला. तेव्हा मुक्ता म्हणते, आधी पाणी हवं आहे का तुला, दे मी देते, आणि ती स्वतःहून आता आदित्यची बाटली भरून देत असते. तेव्हा इथे आदित्य तिला जाताना थँक्यूसुद्धा म्हणतो, आणि म्हणतो हे थँक्यू फक्त या पाण्याच्या बाटलीसाठी आहे, पार्टीसाठी नाही. तेव्हा मुक्ता काही बोलत नाही आणि ती त्याला गुड नाईटसुद्धा म्हणते. त्यानंतर इथे सकाळी आता मुक्ता आपले केस सुकवत असते आणि तेवढ्यातच तिथून सागर जात असतो. तेव्हा सगळं पाणी सागरच्या तोंडावरती उडतं. तेव्हा इथे मुक्ता त्याला सॉरीसुद्धा म्हणते,
तर इथे आता मुक्ता खूपच जास्त सुंदर दिसत असते. सागर तिच्याकडे बघतच राहतो आणि सागर मुक्ताला आपल्या जवळ घेतो आणि तिच्या चेहऱ्यावरती जे केस आलेले असतात ते आता हळूवारपणे बाजूला करत असतो. तेव्हा इथे मुक्ता आणि सागर दोघेही आपल्याला थोडे इथे रोमॅन्टिक झालेले दिसतात. तेव्हा इथे सागर आता मुक्ताच्या चेहऱ्यावरती जे केस आलेले असतात ते हळूवारपणे आता बाजूला करत असतो. तिच्या डोक्यावरती तिला हळूवारपणे किस करतो. त्यानंतर इथे आता दोघेच आपल्या रूममध्ये एकमेकांबरोबर वेळ घालवत असताना आता अचानक इथे सावनी दरवाजा नॉक न करता डिरेक्टली आतमध्ये येते. तेव्हा इथे सागर आणि मुक्ता दोघंजण एकमेकांच्या जवळ उभे असतात. तेवढ्यातच इथे सावनी त्यांना बघून खूपच जास्त आश्चर्यचकित होते. तर इथे सावनी अचानक दरवाजा नॉक न करता रूममध्ये आल्यानंतर आता दोघेही खूप जास्त डिस्टर्ब झालेले असतात. इथे सागरला तर खूपच जास्त राग येतो. सागर म्हणतो, काय गं, तुला कळत नाही का ही एका नवरा बायकोची रूम आहे आणि तू अशी डायरेक्टली कशी काय नॉक न करता निघून आलीस? आणि कळत नाही का गं, दुसऱ्यांच्या रूममध्ये जाताना थोडे बेसिक मॅनर्स हवे असतात, ते नाही येत वाटतं तुझ्याकडे. तेव्हा इथे सागर म्हणतो, ही रूम तुझी नाही आहे, ही माझी आणि मुक्ताची रूम आहे, तेव्हा येताना जरा विचार करायचा. तेव्हा इथे सावनी म्हणत असते, सागर, मी इथे तुमचा बाथरूम यूज करायला आले होते, आता मला काय माहिती तुमचा इथे आता रोमॅन्स चालू असेल ते. तेव्हा सावनी म्हणते की माझ्या बाथरूममध्ये आदित्य गेलं आहे आणि बाकीचे रूमसुद्धा मी बघून आली आहे, कुणी ना कुणीतरी बाथरूममध्ये आहेच, म्हणून मी तुमचा बाथरूम यूज करायला आले होते. तेव्हा इथे सागर म्हणतो, त्याची गरज नाही आहे, गेलीच तरी चालेल. तेव्हा इथे मुक्ता म्हणते, बरं ठीक आहे, जा, बाथरूम यूज करायचं आहे ना, जाऊन करा, पण याच्या पुढे आमच्या रूममध्ये येताना दरवाजा नॉक करून या, एवढे मॅनर्स लक्षात ठेवा. तेव्हा इथे सागरला खूप जास्त राग आलेला असतो. तेव्हा मुक्ता म्हणते, बरं ठीक आहे, सकाळ सकाळ आता मूड ऑफ करायचा नाही, मी माझ्या हातची तुम्हाला स्ट्रॉंग कॉफी देते, कॉफी घ्या म्हणजे तुम्हाला बरं वाटेल, ठीक आहे. आणि आता बाहेर चला, मुलांना डबासुद्धा द्यायचा आहे. आदित्य माझ्या हातून काही डबा घेणार नाही, तुम्हीच द्या. त्यानंतर इथे आता मुक्ता सांगत असते की मी उपमा करून दिला आहे, त्याच्यामध्ये ज्या भाज्या टाकलेल्या आहेत त्या काढून बाजूला करायच्या नाही. तेव्हा इथे सई म्हणते की ठीक आहे, मी सगळं जेवून झाल्यानंतर चूळसुद्धा भरणार. तेव्हा इथे सागरसुद्धा आता आदित्यला तेच सांगत असतो की तू उपम्यामधल्या एकही भाज्या बाजूला काढायच्या नाही, सगळ्या भाज्यासुद्धा खायच्या आणि नंतर काय करायचं. तेव्हा सई म्हणते की चूळ भरायची. तेव्हा इथे मुक्ता आता सईला आणि आदित्यला बाय म्हणते. सई तर तिला रिप्लायमध्ये बाय म्हणते, पण आदित्यसुद्धा म्हणतो. तेव्हा इथे मुक्ताला खूपच जास्त आनंद होतो, कारण इथे आदित्य तिच्याजवळ बोलल्यानंतर तिला खूपच जास्त छान वाटत असतं, स्पेशल फील होत असतं. त्यानंतर इथे आता सावनी किचनमध्ये येते आणि तिने आता मोबाईलवरती एक रेसिपी लावलेली असते. दुधी भोपळ्याचा रस किती चांगला असतो शरीरासाठी हे तिने मोबाईलवरती बघितलेलं असतं आणि त्या पद्धतीने ती आता ज्यूस करत असते. तेव्हा इथे आता ती दुधी भोपळा घेते इथे सोडायला. तेव्हा मुक्ता आजूबाजूला तिथे नसते. तेव्हा इंद्रा म्हणते, अगं स्वाती, तुला माहिती आहे का, एका बाईने अगं दुधी भोपळ्याचा रस प्यायला तर ती बाई मेली. तेव्हा इथे आता लगेच सावनी घाबरते. तेव्हा इंद्रा म्हणते, स्वाती, तू कधीच दुधी भोपळ्याचा रस वगैरे पिऊ नकोस हा, अगं तिला विष झालं ना पोटामध्ये, त्याच्यामध्ये विष होता आणि ती बाई मेली ना पटकन. तेव्हा सावनी म्हणते, बापरे, मी जर हा दुधी भोपळ्याचा रस प्यायले आणि मी जर मेले तर हे लोक मला वाचवायला सुद्धा येणार नाही, त्याच्यापेक्षा नाही, नको नको, मी काही आता इथे दुधी भोपळ्याचा रस वगैरे पिणार नाही आहे. त्यानंतर इथे आता मुक्ता आणि सागर दोघंजणं बोलत असतात. सागर म्हणतो, तुम्ही काय निर्णय घेतला आहेत? हे बघा, तुम्ही ते इयरिंग्स त्या सावनीला द्यायचे नाही, ते मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे आणि फक्त ते तुम्हीच घालायचे, कळतं आहे तुम्हाला? आणि तुम्ही म्हणताय की आदित्यचा विचार करायला हवा, आता मी आदित्यच्या आणि दुसरं कुणाचाही विचार करणार नाही आहे, मी फक्त तुमच्यासाठी जे गिफ्ट आणले ते तुम्ही सावनीला द्यायचं नाही आणि हा माझा फायनल डिसिजन आहे. तेव्हा इथे मुक्ता म्हणत असते, आपण हे सगळं कुणासाठी करतो आहे? आदित्यसाठी करतो आहे ना, त्याला हे वाटावं की ही माणसं त्याची आहेत, हे घर त्याचं आहे, त्याच्या डोक्यावरती जे छप्पर आहे ते हक्काचं आहे, त्यासाठी आपण सगळं करतो आहे ना, सावनीसाठी नाही. किंवा आता सावनीसाठी तुम्हाला इयरिंग्स मागवायचे आहेत की नाही हा विचार तुम्ही करा. पुढील भागामध्ये आपण बघूया. तर इथे सावनी फोनवरती बोलत असते, जोवर इथे आदित्य इन्सिक्युअर होईल तोपर्यंत मला जे करायचं आहे ते मी करतच राहणार. आणि इथे मुक्ता म्हणत असते की या घरात सगळेजण आदित्यवर प्रेम करतात, सागर तर खूपच प्रेम करतात. तेव्हा सावनी म्हणते, हे सागरने सिद्ध करायचं, हे घर सागरने आदित्यच्या नावावरती करायचं,
असं इथे सावनी आता सागरला म्हणत असते आणि आदित्यवरचं प्रेम सिद्ध करायचं. तर हे सगळं सावनीने आता मुद्दामून केलेलं असतं आपल्या मैत्रिणींच्या सांगण्यावरून आणि हे घर तिला आता काही करून बळकवायचं असतं.